तर हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग आणि गुड मॉर्निंग सर्वांना. आणि आज ब्लॉग बरेच दिवसानंतर करतोय कारण आज माझा ड्रायव्हिंग स्कूलचा 9वा दिवस असेल. आणि आता तुम्ही बघू शकताय सकाळचे 7:30 वाजलेत आणि मी आता चाललो आहे म्हणजे ड्रायव्हिंग स्कूलच्या क्लासला. तर तुम्हाला दाखवतो म्हणजे आज मी काय शिकणार आहे आणि माझं आज म्हणजे काय प्रॅक्टिकल आहे ते तुम्हाला मी आज दाखवतो. तर मित्रांनो बघू शकताय सकाळी वातावरण कसलं जबरदस्त झाले, म्हणजे पावसाचं जोरात वातावरण झाले. कारण बरेच आता 2-4 दिवस झाले पाऊस भरपूर पडतोय. काल जरा थोडा कमी होता, आता पाऊस नाही आहे. बट वातावरण तर असं झाले की पाऊस जोरात येणार आहे. त्याच्या आधी मला क्लासच्या इथं पोचायला पाहिजे. तर गाईज मी फायनली पोचलो इथं ड्रायव्हिंग स्कूलच्या इथं. आणि आता बघूया आमचं सर कधी येते. तर ही आपली गाडी आहे, ही बलेनो. ही आपण शिकायसाठी घेतली त्यांच्याकडे बऱ्याचशा गाड्या आहेत. एस्प्रेसो आहे, त्याच्यानं ब्रिझा आहे, स्विफ्ट आहे. पण आपण ही घेतलेली आहे बलेनो. तर आता बघूया सर केव्हा येते आणि त्याच्यानंतर चालू कधी होते क्लास. कारण 8चा टायमिंग आहे, 8 ते 9 1 तास आपली बॅच होते आणि त्याच्यानंतर मग सुट्टी. हे फायनली आमचं सर आले बघा. आता ही गाडी हिनी सकाळी मॉर्निंगला शिकून झाली. आता ती झाल्यानंतर हिनी मला बलेनो शिकवायला घेऊन जाणार. तर मित्रांनो ही कार आहे. तर ही बलेनो म्हणजे कार आहे, म्हणजे ही कारच आहे, सगळ्यांना माहीत आहे. बट ही आज आपण ट्रेनिंगला म्हणजे आपल्यासाठी मी ही चूज केली गाडी. यामध्ये बरेचसे ऑप्शन होते, तुम्हाला मगाशी पण बोललो मी की थर्ड गिअर घ्या. सर आज आपला कितवा दिवस आहे ट्रेनिंगचा? आज आपला 9वा दिवस आहे. 9वा-10वा दिवस असेल आज. ऑन रोड आज 3रा दिवस आहे. बट रोडवरती 3रा दिवस आहे तुमचा. एवढा कॉन्फिडन्स आलाय म्हणजे जबरदस्त. आता काय करायला लागणार आपला सेकंड गिअर डाऊन केलेलं मी. पुन्हा आता स्पीड घ्यायचा आहे म्हणजे रोडवरती आज तुमचा 3रा दिवस आहे. बट एक्सपिरियन्स म्हणजे एवढा हे आलाय कॉन्फिडन्स की पहिला कसं भीती वाटत होती आणि आता म्हणजे भीती आता काय वाटत नाही. म्हणजे गाडी चालवायला एवढं तुम्ही म्हणजे ट्रेन केलंय. 3ऱ्या दिवशी म्हणजे मला एवढा कॉन्फिडन्स आला की मी स्वतः गाडी कंट्रोल करा बघा थोडीशी ब्रेकवरती. ओके, हलका करायचा कंट्रोल. हलकासा ब्रेक टच करायचा. हां, लेनचं डिसिप्लिन पाळायचं, लेन नाही सोडायची. ही लेन हां, मिडल लेन आहे, मिडललाच ठेवायची गाडी. आरसे चेक करायचे अधूनमधून. जिथं असं क्रॉसिंग येते त्या गाडीला थोडंसं ब्रेकवरती गाडी आपली कंट्रोल ठेवायची. इथं तुम्हाला गाडी कंट्रोल करायला लागणार. हां, थोडं जरासा रोड खराब आहे, रस्ते भरपूर खराब झाले. कोल्हापुरात भरपूर खराब आहे. स्लो प्रशासक आहे म्हणल्यावरती रस्ते तर चांगले व्हायला पाहिजे होतं, कारण गव्हर्नमेंट काम करणार होतं. सरळ जायचं. हां, सरळ चला, मध्येच ठेवा. वायपर बंद करा. सिम्युलेटरचा अनुभव कसा होता तुमचा? एक नंबर अनुभव होता. म्हणजे परफेक्ट शिकायला. सिम्युलेटर केल्यानंतर काय फरक पडतोय की कॉन्फिडन्स येतोय.
मला जेव्हा मी सिम्युलेटर केलेलं नव्हतं, मित्र वगैरे चालवायला द्यायचे, तेव्हा कॉन्फिडन्स येत नव्हता. ते गिअर शिफ्टिंग म्हणा किंवा तुमचं बायटिंग पॉईंट म्हणा, या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं प्रॅक्टिस करता येतात 6-7 दिवस. त्यामुळं इझी होते प्रॅक्टिकल गाडीवर आल्यानंतर. तो एक म्हणजे गुड माझा हे होता, फीडबॅक होता त्याबद्दलचा. आणि दुसरं म्हणजे काय, तुम्ही 2 दिवसात म्हणजे जबरदस्त शिकवले, त्यात काय विषय नाही. ते कॉन्फिडन्स जो आला आहे, ते पहिला भरपूर घाबरायचो मी, म्हणजे गाडी पण हातात स्टेअरिंग करायला होत नव्हते. पहिल्या दिवशी तुम्ही बघितला असाल, आणि आज 3ऱ्या दिवशीचा एक्सपिरियन्स तुम्ही बघायला. आज 1 ते 3 गिअर तुम्ही सहज शिफ्ट करू शकताय. आणि मी आता सिंगल गाडी म्हणजे एकटा घेऊन जाऊ शकतो राईटला ना. नाही, स्ट्रेट जायचं, चौकामध्ये लक्ष द्यायचं, इकडे तिकडं बघायचं आहेत गाड्या येणाऱ्या. मिडल लेनला ठेवा गाडी आपली, आरशे बघायचे आहेत. तर काहीच क्लास सुटलेला आहे आता, जे ड्रायव्हिंगचा स्कूलला गेलेलो, आता प्रॅक्टिकल झाले, अजून तिथून घरी निघालोय. आणि सकाळी बघितला तर केवढं पाऊस झालेला, आणि आत्ता कसलं भारी ऊन पडले बघा, मस्त वाटायला एकदम. आणि बेस्ट भारी वाटलं.